सलामीची जोडी मैदानावरती दाखल होतीये. शहापूर विभागातील एक प्रतिभा संपन्न असा संघ म्हणजेच गावदेवी गोटेकर ब, जो आज परिलवन या नावानं खेळतोय. सलामीची जोडी मैदानावरती झाली दाखल. गणेश आणि त्याच्या सोबतीनं सलामीला आपण पाहता फलंदाज अतिश गणेश डिंगोरे आणि अतिश भांडे ही सलामीची जोडी. दोन्ही टीमचे 12th मॅचचा पहिला बॉल पडण्याआधी हे कॉमेंट्री बॉक्समध्ये असायलाच हवे. ज्या टीमचा 12वा खेळाडू मैदानाच्या नक्कीच आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने नसेल तर 2 धावेची पेनल्टी इथनं दिली जाईल. कारण BC4 फॉर्मॅटच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही भिवंडीमध्ये खेळता. स्वर्गीय नित्यानंद ठाकरे स्मृती चषक, एक मानाचा सन्मानाचा रबर बॉल क्रिकेट विश्वाचा विश्वचषक तुम्ही एन्जॉय करताय. जवाहरी क्रिकेट संघ राजनोली आयोजित एक मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा. ऑफिशियल कॉल दोन्ही टीम्सला सोनापाडा आणि गोटेघर. मॅचचा पहिला बॉल पडण्याआधी ज्या टीमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरर सोबत जॉईन झालेला नसेल त्या टीमला 2 धावेची पेनल्टी दिली जाईल. सध्या तरी दोन्ही टीमचा 12वा खेळाडू नाहीये. योगेश आयोजकांसोबत तशी चर्चा करून घ्या बलटा. श्रावण पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. 4 षटकांची मॅच आहे. 4 ओव्हर 4 फ्रेश बॉलर तुम्हाला युटिलाइज करावे लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती तयार झाला बाबू पहिलं षटक घेऊन. राईट आर्म राऊंड विकेट. समोर आहे गणेश डिंगोरे. धोनी पहिलाच बॉल फटका चांगला. कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोटेकर परिलवन ची सुरुवात झाली आहे चौकारानं. आणि त्या सोबतीनं संगीतांचा मनमुराद आनंद देत असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये अल्पेश गायकवाड आमच्या सोबत आहेत. ऑफिशियल गुणसंख्याक लेखक, 3ही नामांकित ऑफिशियल्स मुन्ना पठाण, जय सर आणि शकील कोटी सर. टेनिस क्रिकेट .in ची पूर्ण टीम आहे. गौरव सावंत, त्यांचे कॅमेरामॅन शुभम, प्रथमेश आणि प्रीतम. राऊंड विकेट गणेशसाठी. यावेळी फटका फसला. बॉल हवेत होता भरपूर काळ. फाईन लेगच्या दिशेनं चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे त्या ठिकाणी. मिळतीये धाव, ती म्हणजेच एक सिंगल आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज येतोय अतिश. ज्यावेळी टेनिस बॉल क्रिकेट असतं रोहन आणि गणेशला तुम्ही सलामीला पाहता. रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये अतिश बांडेला आज फार लवकर प्रमोट करण्यात आला. आज ओपनर एक विध्वंसक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र समोर रबर बॉल क्रिकेटमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. मजा येईल या बॅटलला. हे युद्ध चांगलं रंगेल. लास्ट मोमेंटला बॉडी बॅलन्स कमावला होता. स्किड झाले होते. स्वतःला सावरलं. कारण जरी ते चेंडू हातातनं निसटला तर एक्स्ट्रा रन जाऊ शकतात किंवा एखादा खराब बॉलला मोठा फटका येऊ शकतो ते माहिती आहे. आज सोनापाडा आणि गोटेघर ही लढाई फार मोठी आहे. कारण एका बाजूला योगेश पाटील, अमोल पाटील, रिची जितू, निलेश शिलमन या व्यावसायिक टीमच्या माध्यमातून सध्या डोंबिवलीचं क्रिकेट त्यांनी देखील सातत्यानं दणानून सोडलंय. तर दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स असेल किंवा गावदेवी गोटेघर असेल या टीमसाठी नेहमीच गणेशनं अतिशनं चांगली कामगिरी केली आहे. बॉल चला डीप कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक आलेत फार वेगानं. 2 धावा सहजच कंप्लीट झालेत. मात्र एक रन शॉट आहे. एकच धाव धावफलकावरती नोंदवली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक
फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे, जे जाऊन पोहोचलंय 6 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. 6 धावा धावफलकावरती लागलेत. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला सरकवलं जातं लॉंग लेगच्या दिशेनं. फाईन लेगचा फुल्ड थर्ड मारला, थर्ड मॅनचा फुल्ड डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि ऑफ साईडला आपण पाहिलं तर जास्तीत जास्त प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. काल या मैदानावरती जितू माळी हे नाव चर्चेत राहिलं. कालचा दिवस जर आपण पाहिला करिश मात्रेनं गाजवला आणि काल जर आपण पाहिलं तर 2 अर्धशतकं पाहायला मिळाली. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये एक सिटी फॉर्मॅट अतिशय सुंदर बॉल पडला. नंतर अँगल होऊन राऊंड विकेट आल्यानंतर जी बॉल पिच करण्याची शैली होती, रिलीज ऑफ डिलिव्हरी पॉईंट, तिथनं बॉल वळवायचा देखील होता. त्यासाठी एक विशिष्ट ग्रीप आणि बॉल रिलीज करताना ते कौशल्य तुमच्याकडे असावं लागतं. ते आहे या बॉलाकडे आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी तो करतोय. नेक्स्ट मॅच भातवड विरुद्ध पिंपळास. दोन्ही कॅप्टनना पोहोचायचं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॅटची आतली कडा बॉल मागे चाललाय. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मिळते एक सिंगल. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर कमबॅक अप्रतिम झालाय. कारण माहिती आहे आता गणेशला अतिशला गोलंदाजी चांगली होती आहे तर पार्टनरशिप विकेट टिकवला ते देखील मोस्ट इम्पॉर्टंट. आणि धावफलकावरती सध्या धावा दाखवतोय ते म्हणजे 7. सोनापाड्याचं क्रिकेट म्हटलं की फार मोठं, अनेक दिग्गज नावं या टीमने देखील दिली आहेत. तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर्सला तयार करत आज शहापूरचं क्रिकेट ज्या टीमनं गाजवलंय तो संघ भिवंडी राजनोलीमध्ये दाखल झालाय. गावदेवी गोटेकर परी 11. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला तर धावफलकावरती 8 पाहायला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी केली गोलंदाजानं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर 8 धावा 4 षटकांची मॅच आहे. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय. गोलंदाज योगेश पाटील की अमोल, आता चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही अगदी खेळाडूंमध्ये ज्यांच्या खांद्यावरती या जिम्मेदारी आहे. गणेश थोडा शांत आहे. चौकारानं सुरुवात जरूर झाली, त्यानंतर मात्र स्ट्राईक पासून देखील काहीसा दूर राहिला. आता सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवरती. कल्याण डोंबिवली क्रिकेटचं भविष्य म्हणून ज्या खेळाडूला आम्ही मागच्या 3 वर्ष सातत्यानं म्हणत होतो आणि अलीकडच्या काळात ज्या खेळाडूनं ठाणे संघाचं आज कॅप्टन म्हणून नेतृत्व केलं रायगड विरुद्ध एक प्रतिष्ठेच्या मॅचमध्ये, तो अमोल पाटील तयार झाला बॉलिंग ट्रॅकवर. समोर गणेश डिंगोरे उर्फ धोनी. टीमची टोटल 8 धावा धावफलकावरती. अमोल तयार होते. राऊंड विकेट. पहिला बॉल बॅटची कडा, फलंदाज बाद गणेश डिंगोरे. मॅच मधली मोठी विकेट अमोल पाटीलच्या खात्यामध्ये आणि पहिला धक्का परी 11 गोटेकर बस संघाला. विकेट डाऊन. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 8. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती विकेट. फलंदाज बाद गणेश. न्यू बॅटर इंटर झाला नंबर 3 वरती रोहन शेके आणि यतीश भांडे ही महत्वाची जोडी मैदानाच्या आत. टीम परी 11 गोटेकर राकेश दादा आणि केतन दादा यांनी पुरस्कृत केलेला संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. फटका बॉल बॅक ड्राईव्ह करायचा होता मात्र व्यवस्थित चेंडू बॅटचा संपर्क नाही. हा चेंडू देखील जातोय या ठिकाणी. निर्धाव चेंडू छोटी सांगता लगातारचे 2 डॉट रन बॉल तुम्हाला परी 11 पाहायला मिळते. 8 चेंडूंचा खेळ झाला. 8 धावा धावफलकावर. फटका मिस टायमिंग आहे. आता क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खरं तर झेल व्हायला हवा होता. आउटफील्ड मध्ये काहीसे अडथळे होते ते पार करताना वेळ निघून गेला आणि एका टप्प्यावरती बॉल सीमा पार जातोय. 4 धावेसाठी चौकार.
मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. थँक्यू डीजे. आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं जे जाऊन पोहोचलंय 12 धावा धावफलकावर. नवी मुंबईच्या विमानतळाला लवा दिबा पाटलांचं नाव. आणि अगदी अगरी कोळी कराडी कुंभी वराडी समाजाचा जो संघर्ष सुरू होता फायनली सरकारनं देखील त्याची दखल घेतली आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून त्याला ऑफिशियल परवानगी देण्यात आली. लॉंग ऑफला ट्रॅप रचला होता आणि त्यामध्ये जर फसवलं रोहन शेकेला. फलंदाज होतील बाद. अमोलच्या खात्यात ऍड होतीये दुसरी विकेट. फलंदाज बाद. प्रकल्पग्रस्तांसाठी अगदी गोळा छातीवरती घेऊन रक्त सांडणारा नेता अगरी समाजानं फक्त दिबा पाटील या नावानंच पाहिलाय. न्यू मॅनिंग. टप्पा चांगला पडल्यानंतर चेंडू बीट करून जातोय फलंदाजाला. अजून एक निर्धाव चेंडू. अमित भांडे आले मैदानाच्या आत. मात्र बाईट्स की बॅटकट म्हणजे कोणताही मेसेज आतापर्यंत आला नाही. यस बाईट्स फायनली एक्स्ट्रा मध्ये धाव नोंदवली जाईल. 13 धावा धावफलकावर. षटकातील अंतिम बॉल. चांगली गोलंदाजी केली अमोलनं. 4 धावा खर्च केलेत. विकेट घेतले 2. फटका चांगला आहे ऑन साइडला. स्टँड अँड डिलिव्हर पूल करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क. अतिश भांडे ब्रँडेड हा षटकार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच भादवड विरुद्ध पिंपरास. दोन्ही कॅप्टनने इनिंग ब्रेकमध्ये तयार राहायचं टॉस साठी. केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील साहेब आणि त्यांच्या नावाचं गुणगान गाणारं हे संगीत तुम्ही ऐकलं. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भिवंडीचा चेहरा मोहरा ज्या नावानं बदलवून टाकला आणि या स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकासाठी ज्यांचं अमूल्य योगदान ते आपले प्रेरणास्थान कपिलजी पाटील साहेब त्यांच्या नावाचं गुणगान गाणारं हे संगीत तुम्ही ऐकलं. ओव्हर नंबर 3 श्रीधर म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला. 2 षटकं संपन्न झाली आहेत. धावफलकावरती धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19. शेवटच्या बॉलवरती अमोलच्या षटकाराला जे षटक फार इकॉनॉमिकल सुरू होतं ते महागडं झालं. राऊंड विकेट श्रीधर. पहिलाच बॉल श्रीधरचा अतिशय सुंदर चांगल्या टप्प्यावरती बॉल चालला. थर्ड मानला. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी तैनात आणि मेल त्या ठिकाणी एक सिंगल. खंबालपाड्याचे दानशूर दादे नितेश शेठ शेलार. एक फार मोठं नाव क्रिकेट जगतातील जितू शेलार आणि बाहुबली अमर ठाकूर आणि साई चौधरी यांच्याकडून ऑल द बेस्ट श्रीधर म्हात्रेला स्पेशली. आणि जर त्यांना हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000चं कॅश प्राईज ड्रीम 11 ग्रुपच्या माध्यमातून त्याच्यासाठी दिलं जाईल. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. फटका चांगला ओव्हर पिच होता. रडारमध्ये अतिश भांडेच्या सेट झाला फलंदाज आणि आता थेट चेंडू पाठवतोय लॉंग ऑनच्या बाहेर. अजून एक षटकार अतिश भांडेच्या बॅटमधून. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील फायटिंग टोटल सेट करून देण्याचा प्रयत्न करतोय. 25 धावा 26 आणि त्यामध्ये ऍड होतील अजून 6. हा लगातारचा दुसरा षटकार अतिश भांडेच्या बॅटमधून आलाय श्रीधर म्हात्रेच्या विरुद्ध. आणि त्याआधी जर आपण पाहिलं तर अमोलला त्याने एक ठोकला होता. म्हणजे 3 बॉल 3 सलगचे षटकार अतिश भांडेनं खेचलेत.
धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत या ठिकाणी 32 धावा. आता षटक महागडे होत चाललाय. 3 बॉलमध्ये आले 13. 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं 19. खरं तर 11 बॉलमध्ये 13 होत्या. पूर्णपणे मॅच मध्ये पकड होती फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरुद्ध सोनापाडा टीमची. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं अतिश भांडेनं डाव सावरलाय. बॉल तयार. श्रीधर म्हात्रे राऊंड विकेट. आता लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू अँगल होऊन बाहेर वळतोय आणि अंपायर नक्कीच आशाभूत नजरेनं पाहत होते अतिश भांडे फलंदाज अंपायर्सकडे. तोपर्यंत मात्र कोणताही मेसेज नाही आहे. म्हणजे हा चेंडू जातो डॉट. निर्धाव चेंडू. कमबॅक श्रीधर म्हात्रेचं. अजून एक हा देखील जाईल डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौथा षटकार अतिश भांडेच्या बॅक मधून आलाय. वॉट अ बॅटिंग. आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. थँक्यू डीजे. यावी समोर आणि लॉंग ऑनला क्या बॅटिंग होती आहे. 4 षटकार एकाच ओव्हरमध्ये आलेत आणि 25 धावेचं हे षटक महागडा पाहायला मिळाला. टीमची टोटल धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 44. षटक संपली. 3 धावा धावफलकावरती. 44 क्षणात जिथे क्रिकेट बदलतं ते हे रबर बॉल क्रिकेट आहे. मागच्या 7 बॉलमध्ये 5 षटकार आलेत आणि त्या आधीच्या 11 बॉलमध्ये कोणताही षटकार नव्हता. श्रावण ठाकूर आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. अंतिम षटक. 44 धावफलकावरती लागलेत. सध्या खेळपट्टीवरती आता पाऊस नाही आहे. पाणी साचलेलं नाही आहे. फलंदाजी करणं थोडंसं सोपं जाणार. अमित भांडे स्ट्रायकर एंडला. बॉलरसाठी चॅलेंज आहे. श्रवण तयार. पहिलाच बॉल श्रवणचा. फटका एक्स्ट्रा कव्हरला हवेता. डाऊन दी बॉल फील्ड. टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ आणि अमित भांडे परततोय. लागतोय धक्का नंबर 3 परिलेवन गोटेकर संघाला. बादवरचे कॅप्टन आणि पिंपलाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर संदर्भामध्ये टॉससाठी. बादवरचे कॅप्टन आणि पिंपलाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्ट करायचं. Oh yeah. थँक्यू डीजे. बैलगाडा शर्यत आणि कदाचित डीजे मास्टरला चांगल्या प्रकारे माहिती आहे की अख्ख्या महाराष्ट्राच्या बैलगाड्याच्या प्रतिष्ठेमध्ये सगळ्यात मोठा मान सन्मान जर कुणाला मिळत असेल तर ते गाव सोनापाडा. रिया जयेश पाटील मोठा सोन्या. अगदी हिंद केसरी कोकण केसरी अशी अनेक पारितोषिकं पटकावली. आणि डोंबिवलीकरांचा जो मान आहे ना, डोंबिवलीकरांची जी शान आहे ना महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमध्ये, ज्यानं सातत्यानं डोंबिवलीकरांना एक प्रतिष्ठा मिळवून दिली आणि ते गाव सोनापाडा. आणि ज्यावेळी सोन्या अड्ड्यामध्ये उतरतो त्यावेळी मग रिया जयेश पाटील किंवा सोन्या असं म्हटलं जात नाही. त्यापुढे एक नाव लागतं. सोनापाड्याचा सोन्या आला. म्हणजे या सोनापाड्याच्या सोन्यानं आज पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या सोनापाडा गावाचं नाव पोचवलं आहे. कदाचित त्याची आठवण या ठिकाणी करून देत असताना आमचे डीजे रॉकर्स थँक्यू सो मच. विकेट नंतर डॉट. चांगली बॉलिंग करतोय श्रवण ठाकूर. लगातारचे 2 निर्धाव. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. ऑन साईडला आडवा बॅटनं खेचायचं होतं. आता एकच सिंगल घेतली जाईल यात शंकाच नाही आहे, कारण अतिश भांडेला हवी आहे स्ट्राईक. सिंगलच्या मदतीने धाव फलक 45. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. एक अष्टपैलू खेळाडू प्रीतम जोशी. गोलंदाजी फार चांगली आहे टीम परिलेवन गोटेकर संघाकडे. प्रीतम त्यानंतर आपण पाहिलं तर अतिशला तुम्ही पाहू शकाल आणि ओमकारला पाहू शकाल. पाहायचं आहे किती धावांचं टार्गेट सोनापाडा संघासमोर सेट केलं जाणार, कारण समोर देखील अमोल पाटीलला, त्यानंतर योगेश पाटील, श्रीधर यांसारखे तगडे फलंदाज टीमकडे, त्यामुळे धावांची गरज असणार.
श्रवण तयार आहे अतिश बांडेसाठी. अतिश बांडे इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय ती म्हणजेच 32 वरती सामना केला त्यानं आतापर्यंत 9 चेंडूंचा. फटका अजून एक सुंदर आहे अतिश बांडेच्या बॅटमधनं मिड विकेटच्या बाहेर. हा षटकार नंबर 6 बेधुंद करून टाकणारी बॅटिंग करतोय अतिश बांडे. व्हॉट अ नॉक. थँक्यू डीजे. टीमची टोटल 6 ने पुढे सरकती आहे. मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील त्यांच्या नावाचं गुणगान गाणारे संगीत होतं ज्यानं मुंबई या हंगामामध्ये दणानून सोडली. टीमची टोटल धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 51 धावा. मथुरचं संगीत तुम्ही ऐकलं. राहुलभाई पाटील अडिवलीचे माजी उपसरपंच त्यांच्या नावाचं गुणगान गाणारे संगीत होतं. ऑन साईडला फुल करायचं होतं. उसळी घेणारा बॉल होता क्षेत्ररक्षकालीत फार वेगानं. सिंगल कंप्लीट झाली आहे. 2 रन मिळतील. 2 मिळतील. लास्ट मोमेंटला चेंडू हातामध्ये निसटला आणि धावफलक 2 ने पुढे सरकत आहे. 53 धावा. चांगला टार्गेट सेट झालाय. 11 बॉल आणि 40 धावेवरती फलंदाजी करतोय अतिश बांडे. जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळा नक्कीच व्हायला हवा अतिश बांडेसाठी. हिटमॅनचा तो डाय गटफान आणि आज लाईक अ हिटमॅन बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला अतिश बांडे. नावामध्ये अतिश आणि अतिश बाजी षटकारांची त्यानं केली आहे. 6 त्यानं एकट्यानं मारलेत या मॅचमध्ये. ते एवढेच आलेत. हा अंतिम बॉल डावातील सिंगलचं मानस. डायरेक्ट हिट. फलंदाज त्या ठिकाणी होतील रनआउटच्या स्वरूपात बाद. 53 धावा 4 षटकात फलकावरती लागलेत. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल भादवड विरुद्ध पिंपळास या 2 संघांच्या दरम्यान. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी आपण वळूयात आणि इन्व्हाइट करूया पुन्हा एकदा भादवड पिंपळासच्या कॅप्टनला. पिंपळासचे कॅप्टन विशाल मस्के या ठिकाणी जॉईन झालेत. भादवडचे कॅप्टन करेश आपण असाल तर त्वरित टॉससाठी जोडले जा आणि 54 धावेचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल या आपण ऐकूयात. सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळी डावाला होईल सुरुवात कमेंट्री बॉक्समध्ये राहुल भोईर यांचा आवाज. धन्यवाद. भादवडचे कॅप्टन टॉससाठी पोचायचं त्वरित. हा सामना देखील तुम्हाला 4 षटकांचा पाहायला मिळेल. जहरी क्रिकेट संघ रांजनोली आयोजित स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2022 हे 4थं पर्व. माजी उपसरपंच रांजनोलीचे आदरणीय श्रावणजी दत्तू पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. तर काकांना रिक्वेस्ट आहे आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. भादवडचे कॅप्टन मान्यवर देखील आलेत. पिंपळाचे कॅप्टन आलेत. आपण त्वरित पोचा नाणेफेकीसाठी. तर रिक्वेस्ट आहे आमचे माजी उपसरपंच श्रवणजी पाटील साहेबांना या आपण तुमच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला कॅप्टन विशाल आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन प्रतीक आपल्या सोबतीनं जोडले जात आहेत आणि त्या सोबतीनं आपले मान्यवर श्रवणजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. 4 ओव्हरची मॅच आहे. चेसिंग कंपल्सरी. पिंपळाचे कॅप्टन कॉल करतात आणि टॉस जिंकला तो म्हणजेच टीम भादवडनं. मान्यवरांचं खूप खूप आभार. नाणेफेकी जिंकली आहे. प्रतीक निर्णय काय स्वीकारशील? 4 षटकांचा सामना. गतवर्षी ही स्पर्धा अक्षरशः गाजवली टीम भादवडनं. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा सोडावी लागली खारबाव संघाविरुद्ध अपयश आलं. आता आज पिंपळास सोबत पहिलीच फाईट आहे. काय माइंडसेट आहे? टॉस जिंकलाय. निर्णय आमचा आम्ही रेग्युलर खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही.
आणि 4 ओव्हरमध्ये कुठपर्यंत थांबवण्याचा माइंडसेट असेल, कारण पिंपळास देखील तितकीच मजबूत आणि एक ताकदवर टीम आहे. 50+ थांबवण्याचा प्रयत्न करू. सो विश ऑल द बेस्ट. भरपूर साऱ्या शुभेच्छा कॅप्टन प्रतीक आणि टीम भादवडला. विशाल टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. काय वाटतं स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकाबद्दल? चांगली टुर्नामेंट आयोजित केली आहे ना, त्यांचे आम्ही आभार मानतो की आम्हाला खेळायला संधी देते. 4 ओव्हरचा सामना, समोरचा कॅप्टन म्हणतो 50. तुमचं ॲज अ कॅप्टन काय माइंडसेट आहे की टीमनं किती लक्ष सेट करावं? आणि समोर देखील करेश मात्रे नावाचं वादळ प्रतीक, अनेक चांगली बॅटिंग साईड तुम्हाला पाहायला मिळेल. सो विश ऑल द बेस्ट. पिंपळाच्या कॅप्टनला देखील टॉस बॉक्समधून न्यूज अशी होती की टॉस जिंकला कॅप्टन प्रतीक भादवड आणि निर्णय त्यांनी घेतला फिल्डिंग करण्याचा. इन्व्हाइट केलं टीम पिंपळास 11ला फलंदाजीसाठी. सेटून विथच कुठेही जाऊ नका, आज मोठ्या मोठ्या मॅचेस आपल्या भेटीसाठी येईल. तत्पूर्वी आपण जाऊया, सोनापाडा 54 बनवतीये की गोटेकर परी 11 त्यात थांबवतीये? ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुल भोईर यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच ओंकार शेट्टे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. अप्रतिम आणि दर्जेदार हे क्रिकेट टुर्नामेंट. गुड मॉर्निंग. आजचा हा दुसरा दिवस या क्रिकेट स्पर्धेचा आणि नक्कीच कालच्या पण दिवसामध्ये भरपूर चांगलं दर्जेदार आणि सुंदर क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं आणि चांगल्या क्रिकेटचा आनंद देखील आपण घेतला. सर्वांचं नक्कीच लक्ष लागला ज्या स्पर्धेकडे, ती स्पर्धा नक्कीच आपल्याला आजच्या ह्या दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळते. स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे स्मृती चषकाचा नक्कीच देखना दर्जेदार क्रिकेटचा सोहळा आपण नक्कीच एन्जॉय करतो. पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत आमचे सहकारी समालोचक मित्र धुमाळ सर. वेलकम आपल्या देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद राहुल. दोन्ही संघ तगडे संघ आहेत आपण पाहतोय आणि दोन्ही संघामध्ये हा कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गोठेकर पी तर दुसऱ्या बाजूला सोनारपाडा, एका बाजूला शहापूर तर दुसऱ्या बाजूला डोंबिवली, अशी एकंदरीत लढत आपल्याला पाहायला मिळते. डेफिनेटली आपण बघतोय सुंदर कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. हरिदास शेठ पाटील, स्वर्गीय हरिदास शेठ पाटील नक्कीच यांच्या नावानं कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो. समालोचन कक्ष तर मॅचला आपण करतो सुरुवात. थोडासा वेळ कमी घ्या. काल देखील आपल्याला भरपूर चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. काल देखील भरपूर चांगला पाऊस होता पहिल्याच मॅच पासून आणि आज देखील बघतो आपण पहिल्याच मॅच पासून भरपूर चांगला पाऊस देखील बरसतोय. भरपूर मजा येते आणि नक्कीच सर्वांचं लक्ष नक्कीच वेधून घेणारी, सर्वांचं लक्ष लागून लागल्या मात्र स्पर्धेकडे अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक नामांकित सर्वात मोठी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे स्मृती चषक. आमचे राजेंद्र दादा ठाकरे असतील, महेश भाऊ ठाकरे असतील, त्याच्यानंतर शहरी रांजोलीचे सर्व आमचे खेळाडू असतील आणि ग्रामस्थ मंडळ रांजोली. अमोल पाटील आणि योगेश पाटील उर्फ बालटा, दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अमोल पाटील नक्कीच चांगला की या सीझन मध्ये केलाय. खास करून नक्कीच बघतो आपण पनवेल या ठिकाणी देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. बाकूला जाऊन कट करत असताना शॉट चांगला आहे, तिथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली. 1 चौका 4, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम चौकार. अतिशय चांगला फटका होता. बाकूला जाऊन कट करत असताना अतिश भांडेरा बॅटिंग तर भरपूर चांगली केली होती. आता बॉलिंग करत असताना त्याला देखील दरम्यान टिजून मारा करावा लागेल. तर का समोरचा फलंदाज देखील तेवढाच ताकदीचा आहे अमोल पाटील साकिंग यांना. या दरम्यान हाताचा चेंडू सुंदर आहे. बॅटची कडा लागून मात्र चेंडू अष्टलक्षकराच्या हातात गेला. धाव मात्र मिळणार नाहीये. येत असताना हा चेंडू बघतो आपण डॉट. पहिला चेंडूवरती चौकार आल्याच्या नंतर मात्र अतिश भांडेचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळतो. 54चं टार्गेट या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. सोनारपाडा विरुद्ध गोटीखर अशी ही महत्वाची लढत. फटका सुंदर आहे, धावा देखील चांगला मिळते. पाठवला चेंडू काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठाकरे षटकार. खूप टप्पाचा जसा चेंडू आला तसा नक्कीच रेडी होता.
सन्मान्य वेलेगावचे आमचे नितेश पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. माफ करा, हितेश पाटील नक्कीच साहेबांचं शुभ आगमन झालं वेलेगावचे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष असे स्वागत आहे. स्कोरबोर्ड एकूण जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. तुम्हाला एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परी 11 गोटेकर संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. आपण बघतोय त्यांचं सातत्यानं खेळ बागपूरला जाऊन कट करत असताना अजून एक सुरेख फटका. तेवढाच ताकदीचा फलंदाज समोर आहे अमोल पाटील. चेंडू गोलीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा 4. अमोल पाटील आपण पाहतोय मॅन इन फॉर्म सध्या चांगल्या टचमध्ये आणि चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. हा दुसरा चौकार त्याच्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. एक षटकारी पाहायला मिळालेला आहे. जबरदस्त हा क्रिकेटर आहे. ऑन साईडला हा फटका चेंडू मात्र डीप मध्ये जाऊन थांबलाय. कारण का पाऊस देखील बघतो आपण कालपासून भरपूर वेगवेगळा आपला पाऊस पाहायला मिळतोय. त्या कारणानं मैदानावरती आपण बघतो भरपूर पाऊस आणि पावसाळी स्पर्धेमध्ये पाऊस देखील येणं गरजेचं आहे. काल आपण भरपूर दृश्य बघितली. काही खेळाडू स्किड झाले, काही खेळाडूंच्या नक्कीच हातातून बॅट देखील निसटले. म्हणजे असे भरपूर आपल्याला दृश्य पाहायला मिळाले कालच्या दिवसामध्ये. आणि पावसाळी नक्कीच जर स्पर्धा म्हटलंय, नक्कीच रबर बॉल म्हटलं की याच नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. कारण का प्रत्येकी खेळाडूला नक्कीच मैदानाशातमध्ये खेळायचं असेल. खास करून हा मैदान, या मैदानावरती प्रत्येकाला तुम्हाला सगळं खेळायचं आहे. ज्या अनुषंगाने हा मैदान आहे आणि ही स्पर्धा आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून देशभरात नक्कीच स्पर्धा बघतो आपण दाखवली जाते, बहुचर्चित केली जाते. गौरव सावंत यांचा नक्कीच मनापासून आभार, जे नक्कीच कालच्या पहिल्या दिवसापासून काल त्यांनी भरपूर कसरत केली तर देखील टेलिकास्ट मात्र तुम्हाला नीटनेटकं पाहायला मिळालं. तुम्हाला अगदी बरोबर. टेनिस क्रिकेट .in आणि गौरव सावंत त्यांच्या टेक्निकल टीमबद्दल जेवढं मानावं तेवढं थोडं आहे. कापार मेहनत म्हणूनच नक्कीच आपण पाहतोय की जैसा नाम वैसा काम. पिंपल्स 11 विपक्ष भादवड 11 हा सामना आपल्याला पुढील सामना पाहायला मिळेल. बादवडचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा लगेचच. सेकंड ओव्हरला सुरुवात. बागपूरला जाऊन चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न, बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. हा नक्कीच फेवरेट शॉट आहे अमोल पाटीलचा. रेनी क्रिकेट जर विचार केला तर सर्वात फॉर्मात असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मैदानाशातमध्ये. अमोल पाटील दर्जेदार असा खेळाडू आहे. आधी सेकंड ओव्हरमध्ये नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. शकील सर आम्हाला सांगत असताना चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 रन इन बोट. 54 टार्गेट आहे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा फॉलो करण्याचा प्रयत्न, मात्र लाईन पुन्हा एकदा करावे. हा देखील चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. अंपायर देखील नक्कीच एवढ्या पावसात योग्य ते निर्णय देत असताना, कारण कालपासून बघतो आपण पाऊस थांबलेलाच नाहीये तर देखील तेवढेच चांगले त्यांचे निर्णय आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू बाकूला जाऊन कट करत असताना चांगला शॉट आहे. तिथे चेंडूची मात्र वस्तून फेक केली जाईल तोपर्यंत धाव मात्र मी एक मगाशीच मी उल्लेख केला टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये 1,20,000 लोकांनी स्पर्धा बघितली. म्हणजे बघा या स्पर्धेचं दरम्यान वैशिष्ट्य असंच आहे. कारण का चर्चेत ही स्पर्धा असते आणि प्रत्येकी वर्षी आवर्जून ही स्पर्धा नक्कीच प्रत्येकी खेळाडूला खेळायची असते. एका दिवसामध्येच कालच्या एका दिवसामध्ये 1,20,000 पेक्षा जास्त लोकांनी मात्र या स्पर्धेचा आनंद घेतला. ही मेहनत आहे. कारण का टेनिस बॉलचं आयोजन करणं आणि रबर बॉलचं आयोजन करणं दुपटीने मेहनत आहे. यावेळी आपण कावेत खेळत मिसामिंग की प्रॉपर तिकडे फिल्डर आहे. दूरवरनं येतील अप्रतिम झेल. फलंदाज फेल. पहिला धक्का लागत असताना योगेश पाटील बाल्टाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. बिग विकेट नाव. पहिली विकेट टीम सोनारपाड्याची.
तर एका बाजूला आपण पाहतोय अमोल पाटील चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतो, मात्र योगेश पाटील स्वस्तामध्ये बाधून पहिल्यामध्ये परतलेला आहे आणि 20 या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय सोनारपाडा या संघाला. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये एंटर होतोय वन डाऊन पोझिशनला. बाबू येतोय. पुढील चेंडू या दरम्यानचा हा देखील चांगला चेंडू ऑन साईडला पूल करायचं होतं, मात्र चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क यावेळेस झाला नाहीये. रबरचं बॉल म्हटलं की तुम्हाला सर टायमिंग खूप महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का बघतो आपण टेनिस बॉलमध्ये तुम्हाला जास्त ताकदीचा वापर करावा लागतो, मात्र रबर फॉर्मॅट जर आपण विचार केला तर इथे टायमिंग जर तुमचं चांगलं झालं तर तुमचं कुठलाही दिशेनं षटकार जाऊ शकतं. आपण बघतो कालपासून ऑफसाईडला पॉईंटला एक्स्ट्रा कव्हरला आपण भरपूर षटकार बघितले, कारण का स्पर्धेची सुरुवात देखील षटकारानं केली होती सचिन भोईरनं. अतिरिक्त बॉन्स चेंडू पडला अशा नंतर बॉन्स होत असताना असे काही चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात जे नक्कीच आपण कधी न पाहिलेला आपल्याला चेंडू देखील रबर बॉल फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतात. बघा आताचा चेंडू ऑफस्टिकवरती होता, तिथनं नक्कीच तो भरपूर असा बॉन्स झाला की बॅटरला देखील तिथे काय करता आलं नाही. चांगली बॉलिंग आधी करत असताना. सेकंड बॉल यावेळेचा फटका तर हवेत आहे, समोरच्या दिशेला सेफ हा शॉट आहे, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, नीतील डावा 4 चौकार. बॅक टू द बॉलर हिट. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका. बादवडच्या कॅप्टनला लवकर संपर्क साधायचा आहे. आयोजन कमिटी तुम्हाला बोलवते. स्कोर बोर्ड अति झालाय 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.5 सरासरी प्रति षटकामागे आतापर्यंत धावा चढलेल्या आहेत. 54 धावांचं लक्ष. आता मात्र समीकरण जाणून घेऊया. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता. मात्र जमेची बाजू आहे की अमोल पाटील मॅन इन फॉर्म अजूनही मैदानामध्ये. रेनी क्रिकेटचा जर आपण विचार केला तर भरपूर चांगला भन्नाट फॉर्ममध्ये आपण बघतो. अमोल पाटीलला गत वर्षी देखील काय त्याने बॅटिंग केली होती, मग तो दोन्ही फॉर्मॅटमध्ये ग्रामीण फॉर्मॅट असेल किंवा व्यावसायिक फॉर्मॅट असेल जास्त भरपूर मागणी असते अमोल पाटीलला रेनी फॉर्मॅटसाठी. आणि नक्कीच पावसाळी क्रिकेट म्हटलं की त्याचा आवडता हा जास्त आवडता आहे, कारण का टेनिस जर विचार केला तर भरपूर असे चांगले खेळाडू आपण बघतो सोनारपाडा टीममध्ये आहेत, मात्र ते नक्कीच टेनिस बॉलला जास्त प्राधान्य देत आहेत. मात्र रबर फॉर्मॅटसाठी बघतो आपण काही यंगस्टरांना संधी दिली आहे योगेश पाटीलनं. परेल गोटेकर पी संघाचे नक्कीच आपण पॅकर पाहू शकता. केतनजी म्हात्रे आणि राकेशजी म्हात्रे थोडंसं टेन्समध्ये आपल्याला पाहायला मिळालं, कारण अजूनही चित्र जे सामन्याचे ते स्पष्ट नाही. नो टेन्शन, त्यांना अजिबात काही टेन्शन नाहीये. 12 चेंडू शिल्लक आहेत, अजून 29 धावीची गरज आहे मॅचमध्ये. करेश म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून काल नक्कीच भरपूर चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला सिटी फॉर्मॅटच्या माध्यमातून. वेळाची पाबंदी असेल पवार सर आणि शकील सर, आपण या गोष्टीची नोंद घ्या जेणेकरून आज आपल्याला शेड्यूल कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायचं आहे. थोडं सहकार्य करा. ओमकार 12 चेंडू 29ची गरज आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नव्वद विकेटना कोटापाता चेंडू पूल करायचा होता, टॉप एज लागली होती. त्या दरम्यान यष्टांच्या मागे गणेश आपल्याला पाहायला मिळतोय, तेवढीच चांगली. या दरम्यान त्याची फिल्डिंग, चांगली बॅटिंग आपल्याला सातत्यानं गोटेकर संघासाठी पाहायला मिळते. परी 11 गोटेकर संघ. केतन भाऊ नक्कीच जे पुरस्कर्ते आहेत, केतन आणि नक्कीच आमचे मित्र राकेश नक्कीच हे या टीमचे पुरस्कर्ते पाकर्स म्हणून त्यांचं देखील मनापासून आभार. सोनारपाडा संघ देखील एक चांगला संघ आहे. डोंबिवली विभागातून तो संघ नक्कीच आज भिवंडी नगरीमध्ये खेळण्यासाठी त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अमोल पाटील साकिंग इनला. चेंडू मात्र दरम्यान डावा स्टिकच्या भरपूर बाहेर आहे. अंपायरचा इशारा पुन्हा एकदा आपल्यापर्यंत आला व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचल्या 27 आकड्यावरती. अल्पेश गायकवाड आमच्यासोबत ऑफिशियल गुणसंख्या लेखक म्हणून आहेत. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 28ची गरज आहे. जबरदस्त मॅच आणि इथून अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. निम्मा पल्ला गाठलेला आहे. 27 धावा झालेल्या आहेत आणि अजून इथून 27 धावांची आवश्यकता आहे सोनारपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. पुढील चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेचा फटका भरपूर चांगला आहे, मात्र चेंडू थांबलाय. शॉट मिड विकेटमध्ये चेंडू शोधून फेक केली जाईल. अमोलनं तेवढ्याच वेगानं दुसरी धाव कंप्लीट केली. संधी आता मात्र कुठल्या प्रकारची सोडली जात नाहीये. या 2 धावा इथनं मिळतात, कारण का रेनी क्रिकेट म्हटलं की धावून धावा घेणं एवढं सोपं नाहीये धुमाल सर. आणि आता मात्र इथनं धावून धावा घेतल्या जात आहेत. एक नक्कीच जमेची बाजू आहे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये टीम सोनारपाडासाठी.
अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आपल्या मताशी करणार. रेनी क्रिकेटमध्ये धावा घेणं, सिंगल डबल घेणं नक्कीच खूप कठीण असतं, कारण खेळपट्टीवर पाणी असल्यामुळे खेळपट्टी ओलसर असते आणि स्लिप होण्याची भीती असते. मात्र सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे आणि लाईफलाईनचा वापर तर करावाच लागेल जर सामना संघाला जिंकायचा असेल तर. 54 धावांचं लक्ष्य, आतापर्यंत धावसंख्या झालेले आहे ते धावपैकी 29 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ओमकार तिसऱ्या षटकात चालतोय. अमोल पाटील अजूनही खेळपट्टीवर, बाबू खेळतोय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. ओमकार यावेळी करण्याचा प्रयत्न, स्कोर ऑफ द विकेट चेंडू, एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. पाऊस देखील आता मात्र वेग घेत असताना, कारण का कालचा जर आपण दिवस बघितला, कालचा नक्कीच जो रनरअप संघ गतवर्षी जातो तो पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला, कारण का पाऊस जो सुरू झाला होता सकाळपासून आणि त्यावेळेस दुपारच्या नंतर तर मात्र भरपूर जोराने आणि जोमानं पाऊस बरसला आणि भरपूर मजा देखील आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. आता मध्ये इक्वेशन जर आपण बघितलं मॅचचं, 24 धावेची अजूनही गरज, चेंडू शिल्लक आहेत, 9 धावा बनवायच्या आहेत. 24. पाऊस देखील भरपूर वेगवान आणि जोरदार. अंपायर देखील तेवढेच हुशार, चातुर, कारण का शकील सरांचा जर विचार केला तर किती वर्षापासून आपण त्यांना बघतो ॲज अंपायर म्हणून. BC फॉर्मॅट असेल, BCA फॉर्मॅट असेल, दोन्हीही फॉर्मॅटमध्ये आपण त्यांना गेले किती वर्ष बघतो भिवंडीमध्ये ॲज अंपायर म्हणून. पुढील चेंडू या दरम्यान डावा स्टिकवरती चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र शकील सर सांगतायत पुन्हा एकदा हा चेंडू व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आहेत ना मिळत असताना. थर्ड अंपायर आपल्याकडे अवेलेबल नाहीये. चला आपण लगेचच सामन्याला सुरुवात करा. अंपायरला जर नक्कीच जास्त डाऊटफुल असेल तर आपण तडजोड करू शकतो, मात्र कुठल्याही खेळाडूनं तिसऱ्या पंचांची मागणी करायची नाही. इथून अजूनही 9 चेंडूचा खेळ शेष आणि राहुल आपण पाहतो की 23 धावांची आवश्यकता आहे. अधूनमधून पावसाचं जोरदार आगमन होतंय. क्लायमेट देखील भरपूर चांगला आहे. पुढील चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र चेंडू वेगानं चाललाय, थांबलाय देखील. नशिबाची साथ लागतीये गोटेघर टीमला. तिथे दरम्यान फिल्डर देखील उपस्थित नव्हते, मात्र पाणी मैदानाच्या आतमध्ये असल्या कारणानं चेंडू तिथे जागेवरती थांबला. तोपर्यंत 2 धावा मिळतील सोनारपाडा टीमला. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तिथे शाकड्यावरती. अजून चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा बनवायच्या आहेत. 21. 8-21 इक्वेशन. एखादा मोठा फटका, इथनं एखादा मोठा फटका मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. मात्र अमोल पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, म्हणजे सोनारपाडा टीमच्या अपेक्षा आता मात्र अमोलकडनं जास्त असतील आणि तो प्रयत्न बघूया अमोल कसा करतो या मॅचमध्ये. पुढील चेंडू हा देखील लेग स्टिकवरती आहे चेंडू. मध्ये अंपायरचा कुठलाही प्रकारचा इशारा आला नाही, म्हणजे लेग स्टिकच्या एक्झॅक्टली वरून हा चेंडू गेला. त्याच गोष्टी अंपायरनं बघितल्या. आला चेंडू डॉट. इक्वेशन पुन्हा आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत 7 धावा बनवायचे आहेत. 21-7-21 इक्वेशन या मॅचमध्ये. दोन्ही टीमना आतापर्यंत कंबर कसली आहे. गोटेकर संघ देखील तेवढा जोमाना प्रयत्न करतोय. अजून एक चांगला आहे चेंडू, अजून एक सुंदर आहे चेंडू वाला डॉट. आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 21 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. 6-21 इक्वेशन. मॅच आता मात्र इथनं नक्कीच प्लस पॉईंट गोटेगड टीमच्या बाजूने नक्कीच आहे, कारण का 6 चेंडू 21ची गरज आहे. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि इथनं आता मात्र आपल्याला प्रदर्शन देखील करता येणार नाहीये. नक्कीच क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. कालचा सामना वेळी विपक्ष भाटाले आपण पाहिला होता. असं वाटलं तरी जितू मालिक सहजरित्या आपल्या संघाला विजय संपादन करून दिले, मात्र तो सामना गावते वेळे संघाने जिंकला. तर शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळता आला नव्हता. म्हणून क्रिकेटला पूर्णपणे अनिश्चित खेळ म्हटलं गेलेलं आहे. इथे ती स्थिती आपण पुढे 6 चेंडू शेष आहेत आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. मात्र सोनारपाडा संघासाठी राहुल आपण पाहतोय अमोल पाटील एक खूप मोठे आशेची किरण असणार आहे. सन्माननीय विजेंद्र ठाकरे ठाकूरपडेश यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. विक्रम शिलार कामाल पडाशे एक अप्रतिम खेळाडू आहेत 40+चे, त्यांच्याकडनं देखील मात्र खास करून सोनारपाडा टीमला आणि या योजनाला शुभेच्छा आहेत. विक्रम शिलार आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. नक्कीच अंपायरची या दरम्यान पुन्हा एकदा वॉर्निंग दिली होती की वेळ जास्त आपण खर्च करता. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 21 धावेची गरज, मात्र मॅच अजूनही संपली नाही. मॅच अजूनही ऑन आहे, कारण का क्रिकेट जो असा खेळ आहे तो शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या धावेपर्यंत, शेवटच्या विकेटपर्यंत संघर्ष करणारा प्रत्येकी खेळाडू आपण आजवर क्रिकेटमध्ये बघितला. आणि हा तर रेनी क्रिकेट आहे. रेनी क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा तर नेम नाहीये. भरपूर मजा येणार आहे. 6 चेंडू खूप महत्वाचे आहेत.
प्रीतम जोशी बॉलिंग मार्कवरती. अमोल पाटीलसाठी बॅकवर्डला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अपील मात्र अंपायर पुन्हा एकदा सहमत नाहीयेत. चला आपल्या जागेवरती लगेच आपण जायचे, फिल्डिंग लावून घ्यायचे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला धुमाल सर. अगदी बरोबर. चेंडू काढल्यानंतर बाहेरच्या बाजूने खूपच मूळ झाला होता आणि जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळतं. कारण अमोल पाटील स्ट्रायकिंगला आपण पाहतोय 5 चेंडू शिल्लक आहेत आता आणि 5 चेंडूमध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्स आता मात्र या दरम्यान लक्ष मैदान अशा आतमध्ये खास करून आमचे प्रेक्षक आणि खास करून आमचे पाहुणे देखील या मॅचांना घेत असताना ज्या अनुषंगाने मॅच लागते. पुन्हा बॅकवर्डला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अक्षेंद्र आपल्या मैदान अशा आतमध्ये व्हेरी वेल बॉल. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते, चांगला स्विंग आपल्याला पाहायला मिळतो, चांगला टप्पा देखील पाहायला मिळतोय. प्रीतम जोशीची धुवाधार बॉलिंग. 4 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 21ची गरज. प्रीतम याची एकंदरीत राहुल आपण पाहतोय की अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतात. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट त्याने हाताळलेले आहेत. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अतिरिक्त बॉन्स आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूवरती आणि अंपायरनं लगेच चेंडू व्हाईट बॉल घोषित केला. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, विजयासाठी 20 धावीची गरज आहे. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे धुमाल सर. इथनं मोठा फटका एखादा आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. अरे इथनं आता मात्र एखादा डॉट चेंडू जर आढळला तर मात्र मॅच इथनं कदाचित घेऊन जाईल प्रीतम जोशी. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका तर सुंदर आहे. अमोल पाटीलचा हा क्लास आहे. पाठवला चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर. संघर्षमय ठाकरे षटकार. देतो की पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. अमोल पाटील की प्लेअर आहे, मॅन इन फॉर्म. यंदा जगामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आणि नक्कीच त्याने प्रतिस्पर्धी संघाला दाखवून दिले की हा सामना अजूनही संपलेला नाही. डेफिनेटली अजूनही मॅच ऑन आहे. आताचा मात्र चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. आला डॉट. मी मगाशीच उल्लेख केला, एखादा डॉट बॉल मध्ये सामना घेऊन जाऊ शकेल इथनं. तरी 11 गोटेकर बी संघ आणि तेच आपल्याला पाहायला मिळालंय. आता चेंडू शिल्लक आहेत 2, विजयासाठी 14 धावे ही गरज आहे. एखादा चमत्कारच आता मात्र मॅच इथनं जिंकून देऊ शकेल सोनारपाडा संघाला. चुका भरपूर झाल्या कारण का डॉट चेंडू भरपूर खेळले सोनारपाड्याचे नक्कीच पाटर. तसंच कारण मॅच आता मात्र गोठेकर बी टीमच्या बाजूनं आता मात्र औपचारिकता आहे. आता मात्र फॉर्मॅलिटी या मॅच मध्ये असणार आहे. 1 बॉल शिल्लक आहे, विजयासाठी 14ची गरज आहे. चला पिंपलाशी कॅप्टन आणि बादवडशी कॅप्टन आपण लगेच रेडी व्हायचं आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला लगेचच अजिबात वेळ न घेता फिल्डिंग आपल्याला लावून घ्यायची आहे. 1 बॉल 14 रन. फटका तर सुंदर आहे, मात्र या फटक्याला आता जास्त महत्व नाहीये. सामना मात्र जिंकला इथनं तरी 11 गोटेगड टीमनं. अभिनंदन राकेश दादा म्हात्रे, अभिनंदन. नक्कीच भरपूर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला गोठेकर बी टीमचा या मॅच मध्ये. चला आपण लगेच पुढच्या मॅचला करूया सुरुवात आणि देऊया मॅचचा मॅन ऑफ द मॅच.